लेकरू माझं वनात आहे ग, तुम्हाला काय कळत? मी वनात आहे ना. हा मी वनात आहे म्हणून भांगार साठवून मला पैसे देणारे आहेत. आय तू भांगार गोळा कर. कोंबड्या गेलेले पैसे आले पाहिजे. ओके इथं बी एक डब्बा घेऊन जा. हाय सगळ्यांना. माझी आई कुठं गेली बघा. चला आता मी तुम्हाला दाखवते माझी आई काय शोधते ती. आय थांब मी आली. कुठनं इकडनं. तर मी पण चालले बघा असल्या उन्हात आई मागं. काय शोधती काय नाही. मी वहिनी आमची. आता बघा तुम्हाला आमची आई सांगन काय शोधायली ते. हां गप्प उन्हाचं बस. एवढं ऊन आहे आणि असल्या उन्हाचं आम्ही आईचं आमच्या सोनं हरपल्यासारखं करायली आमची आई सोनं. शिव मीच तिला आणलंय. तू का इकडं आलीस? का इकडं आलीस सांग आता. काय हरपलंय? ह्याच्या शोधायला आली. शोध की आता. असल्या उन्हाचं कोंबड्या शोधायला आली. आईच्या कोंबड्या हरपल्यात. कोंबड्या 2 दिवसाने येते तर 1 दिवसाने येत नाहीत. ह्याच्यात असतील का? सासा सुना हिंडायला दादा कोंबड्या बघत. चला मी पण ह्यांच्या संग. चला चला. हाय का काय ते? लाकडं लाकडं. हां तो खाली बी एक आहे मुळीचं. हे बघ हे नारळाचं बी चांगलं आहे ना. पण इकडे सापडणार आहे का गाय? तुला म्हणलं ऊन उतरल्यावर शोध उतर नाही. आता शोधायच्यात. आहेत काय? आवाज आला ना? नाही नाही सापडल्या. घासात जातील का? घासात चल घासात बी सापडू. घासात जाते आधी. असल्या फुटसात बसत असतात ग. असल्या ह्याच्यात असल्या जाते. पण येत्यात म्हणल्यावर हायता म्हणायचं. कोणी नेल्या असते तर आल्या नसत्या. मोडू का गाय? मोडू दे की. मला लय असले पेट्या बिट्या मोडू वाटतात लोकांच्या. 300 रुपयाच्या म्हणलं तरी 600 रुपयाच्या कोंबड्या. 600? त्या बघा बरं. हो 400ला 450ला मागून दिल्या नाही का ह्याने. 450ला मागून दिल्या नाही तर. मग आता ते भंगार गोळा करून 450 साठवती का काय? आता माझ्या लेकराला बघावं लागेल. हां एक लेकरू माझं वनात आहे ग, तुम्हाला काय कळत? मी वनात आहे ना. हा मी वनात आहे म्हणून भांगार साठवून मला पैसे देणारे आहेत. मी नाही एकटी हिंडत. चल मी नाही होई. हां मग कशाला म्हणलं ऊन उतरल्यावर तर आता घेऊन आली. चल ग वहिनी आपण जाऊ. चल आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. चल म्हातारी म्हणलं करण. चल आम्ही जातो आता. सगळीकडे शोधतो. आय तू भांगार गोळा कर. कोंबड्या गेलेले पैसे आले पाहिजे. ओके इथं बी एक डब्बा घेऊन जा. चल घासातून येऊ. तर मला माहिती नाही की हा व्हिडिओ इथपर्यंत कोण बघेल, कारण की याच्या अगोदरचा जो वॉइस आहे तो पूर्ण मी चेक करून तसंच ठेवलेला आहे. वॉइस बदललेला नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे गेल्या वर्षी मे महिन्यातला. तर तो व्हिडिओ टाकला नव्हता. तो लक्षातही नव्हता माझ्या. आणि मेन गोष्ट म्हणजे डिलीट करत होते त्यावेळेस मला हा व्हिडिओ सापडला. म्हणून मी आज सोडते पूर्ण 1 वर्षानंतर व्हिडिओ. तर पूर्ण कंटिन्यू करा. खूप कॉमेडीमध्ये. कोंबड्या सापडल्या नाहीत आमच्या एवढ्या उन्हात फिरून कोंबड्या सापडल्या नाहीत. आता आम्ही इकडे घास सापडायला जाणार आहेत. हां चला इकडे फिरू.
गेल्या वर्षी मी आले तेव्हा इथं एवढाच घास होता, इथंच होता. तर व्हिडिओ तर खूप छान आहे आणि त्यामुळं मी त्या पोस्ट केलेला आहे पूर्ण चेक करून. आणि आवाज पण चांगला होता, काही हे नव्हतं. आता गावाकडे थोडं म्हणलं तर थोडं बोलणं वगैरे वेगळं असतं, तर चांगला होता वॉइस वगैरे एकदम ओके मध्ये होता. व्हिडिओ बी छान दिसला म्हणून मी टाकला. पूर्ण आम्ही घासा वगैरे बघितलं होतं. आणि ज्या कोंबड्या जी होत्या त्या काय करत होत्या की 2 दिवस येत होत्या आणि 2 दिवसांनी येत नव्हत्या. त्याच्यामुळं आम्ही कोंबड्या शोधत होतो आणि त्या कोंबड्या होत्या घरातच, म्हणजे आज जी शेड आहे त्याच्यामध्येच होत्या. आणि आम्हाला ती माहिती नव्हतं. आणि नंतर 2-3 दिवसांनी आम्हाला माहिती झालं की त्या तिथंच राहतात आहे. तर हा भुईमुग सुद्धा गेल्या वर्षीचाच आहे, ह्या वर्षी सुद्धा लावलेला आहे. पण आता मी जाईल की नाही माहिती नाहीये मला, कारण की मे मध्ये काढायला येतो भुईमुग. तर हा गेल्या वर्षीच्या शेंगा आहेत आणि मेच्या एंडिंगला म्हणजे शेवट काढायला येतो भुईमुग. तर असा पूर्ण होता. तर ह्या ठिकाणी नाहीये, तर आता दुसऱ्या ठिकाणी आहे लावलेला. तर बघू गेली तर त्याचंही शूट करेन. तर हा व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूप छान वाटला की एक जुनी आठवण नाही का, एक तयार झाली, म्हणजे जुनी आठवण जागी झाली. तिकडे आमचा भैया शोधतोय. खूप सुंदर व्हिडिओ आहे. आणि अशाच गावाकडचे व्हिडिओ बघायचे असतील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्हाला जेवढं होईल शक्यतो गावाकडचे व्हिडिओ येतात. आणि डेली जे माझी इथले असतात पुण्यामधले ते तिकडं गेला, आता सापडत नाही. तर काय माहिती कुठं लोपल्या. 2 आहेत, 2 कोंबड्या. 2-4 दिवस झालं नाही. तर ते तिकडं गेला, लय लांब गेलं लय. कोंबड्या सापडा गेलता. आम्ही बी गेलतो. तर हा वॉइस नंतर टाकलाय म्हणून मी तुम्हाला सांगते. कोंबड्या घरातच होत्या, नंतर सापडल्या होत्या. आणि ही होती आपली जे की आपला भुईमुग आहे, त्याच्यामध्ये छान सुंदर अशी गावरान राजगिऱ्याची भाजी. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.